कधी हा मग कर लावू दिला नाही, पण ह्या सरकारला लावायचा आहे. म्हणजे मुंबई कर बघितल्यानंतर त्यांना करच दिसतो का? आता तुम्ही फरक बघा, 2 कोस्टल रोड मुंबईत होतात. खरं बांद्रा ते नरिमन पॉइंट हे स्वप्न माझ्या आजोबांचं, हिंदुराज सम्राटांचं. वरळीपर्यंत युपीच्या काळात तो पूर्ण पूल झाला, मग पुढे होऊ शकला नाही. मग आम्ही वरळी ते नरिमन पॉइंट नाही तर नरिमन पॉइंट ते दहिसर हा पहिला कोस्टल रोड आम्ही 2012च्या वचननाम्यात टाकला. 2013 मध्ये उद्धव साहेबांनी त्याचं सादरीकरण केलं मीडियासमोर. रेसकोर्सचं पण केलं, जसं पब्लिक गार्डन पाहिजे आम्हाला तिथे, आणि ईस्ट कोस्टचं केलं. हे सगळं झाल्यानंतर आपण पाहिलं असेल की जेव्हा हे सगळं झालं, 14 मध्ये सरकार आलं, फडणवीस साहेबांचं एकच ह्याच्यात कॉन्ट्रीब्युशन आहे, ते म्हणजे 2 कोस्टल रोड वेगळे केले, नॉर्थ बाउंड आणि साऊथ बाउंड. साऊथ बाउंड कोस्टल रोड जो आम्ही पूर्ण केला, जो आत्ता बीएमसीने पूर्ण केलाय, तो टोल फ्री आहे, कुठेही हिडन टॅक्स नव्हता आणि टाइम बाउंड पद्धतीने तो पूर्ण केला. नॉर्थ बाउंड कोस्टल रोडवर एमएसआरडीसी खातं मिंदेंकडे होतं, 4 टोल लागलेत, टॅक्सेस वाढवलेले आहेत, कॉन्ट्रॅक्टर्स 2दा बदललेले आहेत, एस्केलेशन झालंय आणि अजून 5% पण काम पूर्ण झालं नाही. तर हे जे अंतर आहे ना, म्हणजे मुंबईकडे बघण्याचा जो एक दृष्टिकोन आहे, तो यांचं नुसतं लुटेऱ्यांचा आहे. असं आहे की काँग्रेसकडे जर आपण बघितलं तर काँग्रेसची जी काही ताकद मुंबईत आहे, काँग्रेसची आपापली एक सुरक्षित अशी व्होट बँक आहे. राज ठाकरेंचा जर रेकॉर्ड बघितला आणि काँग्रेसचा जर रेकॉर्ड बघितला तर आपल्याला तफावत काय आहे हे माहिती आहे मुंबई जिंकण्यामध्ये. अशा वेळेला आपल्याला काय वाटलं होतं, म्हणजे राज ठाकरेंबरोबर जाताना तुम्ही त्यांना जी प्रायोरिटी दिली, काँग्रेस तुम्हाला सोडून जाईल असं तुम्हाला वाटलं होतं का, की असं लढायचं आणि नंतर 2019 सारखं नंतर एकत्र यायचं, असं काही अशी काही स्ट्रॅटेजी आहे? तुम्हाला खरं सांगू का, आम्ही म्हणजे आता शिवसेना आणि मनसे हे जरी एकत्र आलो असतो तरी आम्ही काम करतो दिलसे. आणि दोन्ही ठाकरे बंधू हे खरोखर पूर्ण म्हणजे एका वेगळ्या इमोशननी आता महाराष्ट्रासाठी एकत्र आलेले. बरं, आता मी जसं मध्ये एक कुठच्या तरी बुक स्टोअर मधून बाहेर होतो, एक वयस्कर कपल मला भेटलं, त्यांनी मला खरोखर त्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि हेच सांगितलं की आदित्य, आता वेगळं व्हायचं नाही, आम्ही कुठच्याही राजकीय पक्षाचे नाही होत, आम्ही सर्वसाधारण या मुंबईचे मुंबईकर आहोत, पण आम्हाला खूप बरं वाटलं की उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र येत आहेत. आता ह्या भावनेला आम्ही ठेच पोचवू शकतो का? म्हणजे कुठे ना कुठेतरी जे महाराष्ट्राला अपेक्षित आहे, महाराष्ट्राच्या मनात आहे, ते येणं गरजेचं होतं, एकत्र येणं गरजेचं सोडेल असं वाटलं होतं का? जे कोणाला यायचंय किंवा जायचंय हे प्रत्येक पक्षाचा निर्णय असतोच ना. आता जसं काँग्रेस जरी वेगळी लढत असली तरी पवार साहेबांची राष्ट्रवादी ही आमच्या सोबतच आली. तर ही समीकरणं सगळी एका बाजूला आणि हे एक इमोशन महाराष्ट्रासाठी जे आहे ते एका बाजूला. आता जे ते इमोशन मध्ये वेटेज बघतील ते सोबत राहतील. नाही, तुमच्या इमोशनचा नक्कीच सन्मान आहे आणि त्या इमोशनची मला वाटतं महाराष्ट्राला सुद्धा कदर आहे. मात्र असं असताना काँग्रेसला तुम्ही विश्वासातच घेतलं नाही असं वर्षा गायकवाड सगळ्यांना सगळं काही माहिती होतं. सगळ्यांना पहिल्यापासून त्या आंदोलनात काँग्रेस पण होतीच आमच्यासोबत, त्रिभाषा सूत्रीला विरोध करणारे, हिंदी लादायच्या विरोधात, म्हणजे हिंदीला विरोध नाहीये पण कुठचीही भाषा लादण्याच्या विरोधात काँग्रेस पण होतीच आमच्यासोबत. बाकी सगळे पक्ष हे आमच्यासोबत अजूनही आहेत. मग जर काँग्रेसला वाटत असेल की ते वेगळे लढून त्यांचा फायदा जास्ती होत असेल तो त्यांचा निर्णय. बरं, काँग्रेसमध्ये पण वेगळे मतप्रवाह आहेत. 2 परिवार एकत्र येत आहेत किंवा 2 भाऊ एकत्र येत आहेत, कोणाची पोटदुखी चांगल्या व्यक्तीच्या पोटात दुखणार नाही कधी. नक्कीच. खरं तर ना सगळ्यांच्या